कॅप राऊंड 1च्या अलॉटमेंट नंतर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मला एक प्रश्न वारंवार विचारलेला आहे, ज्याचं मी एक्सप्लेनेशन ऑलरेडी माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये पण दिलेलं आहे. पण त्यांचा प्रश्न असा आहे की सर, आम्हाला जे कॉलेज अलॉट झालं ते आम्हाला आवडतच नाही आहे, आम्हाला तिथे ॲडमिशनच घ्यायचं नाही आहे, तर आम्ही ते कॉलेज न घेता बेटरमेंटला जाऊ शकतो का? तर आन्सर इज व्हेरी सिम्पल, येस ऑफकोर्स. तो तुमचा पूर्णपणे निर्णय आहे आणि तुम्ही तो डिसिजन घेऊ शकता की जे मिळालेलं कॉलेज आहे ते न घेता तुम्ही फ्रेश ऑप्शन फॉर्म कॅप 2ला भरू शकता. पण जर मी तुमच्या जागी असेल आणि जर मला बेटरमेंटला जायचंच असेल तर मग मी ती सीट रिझर्व करेन आणि जाईन, जेणेकरून जर समजा बेटरमेंट झालाच नाही, ठीक आहे, कन्सिडरिंग वर्स्ट सिच्युएशन की झालाच नाही, तर ॲटलिस्ट जी सीट अलॉट झाली ती तरी मला भेटेल. जर तुम्ही म्हणाल की सर, ती सीट आम्हाला नकोच हवी होती आणि आम्ही इन्स्टिट्यूशनल राऊंड पण अटेंड करणार, तर इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी मला एक गोष्ट क्लिअर करायची की आता जर तुम्ही फी स्ट्रक्चर सर्व कॉलेजेसचे पाहाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की त्यांनी जे त्यांचे फीज आहेत ते कमीत कमी दुप्पट तरी केलेले आहेत आणि काय काय कॉलेजेसने तर तिप्पट पण केलेले आहेत. ठीक आहे, तर मग आता आपण त्यासाठी तयार आहोत का? ठीक आहे, तेवढा खर्च करू शकतो का? आणि तेवढा खर्च करून त्याचा आउटपुट ॲक्च्युली 4 वर्षानंतर आहे का? आणि ही फी तुम्हाला कंटिन्यू 4 वर्ष भरायची आहे. तर त्यामुळे या गोष्टीचा विचार करा, कारण सर्व सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. तर त्यामुळे तुम्ही फायनान्शियली जर एक चांगल्या परिस्थितीत असाल तर काही प्रॉब्लेम नाही. ते स्ट्रेच न करता जर तुम्ही इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये जाऊन सीट घेऊ शकत असाल तर व्हेरी गुड, गो अहेड. बट जर तुम्ही तुमचं बजेट स्ट्रेच करून या सगळ्या गोष्टी करत असाल तर मी तर स्पष्टपणे सांगेल की नाही, तसं काही करू नका. कॅप राऊंडमधून जे कॉलेज भेटेल ते तुम्ही घ्या आणि तिथून करा. आणि त्यासाठी जर तुम्हाला कॅपमधूनच ॲडमिशन घ्यायचं असेल तर माझं सजेशन एवढंच आहे की जी पण सीट अलॉट झालेली आहे ती सीट तुम्ही रिझर्व करून पुढचे राऊंड अटेंड करा. त्यामुळे झाला तर फायदाच होईल की ॲटलिस्ट एक सीट तरी तुमच्याकडे रिझर्व राहील आणि नुकसान तर शून्य आहे या गोष्टीमध्ये. ओके, सो याचा नीट विचार करा आणि त्यानुसार तुम्ही प्रॉपर डिसिजन घ्या.